एरंडोली गणात राजकीय हालचालींना वेग. जिल्हा परिषद भाजप उमेदवार जयश्री तानाजी पाटील आणि मनीषा रामगोंडा पाटील यांना जनसुराज्य पक्षाचा जाहीर पाठिंबा. एरंडोली गणात विकासासाठी एकजूट, विजयाचा मार्ग सुकर. एरंडोली गणातील जिल्हा परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आज जनसुराज्य पक्षाच्या वतीने सविता राजू देसाई आणि श्री राजू रामचंद्र देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ जयश्री तानाजी पाटील आणि सौ मनीषा रामगोंडा पाटील यांना जाहीर पाठिंबा घोषित केला. हा निर्णय एरंडोली गणाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जाहीर पाठिंब्यामुळे भाजपची बाजू अधिक भक्कम झाली असून आगामी निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. जनसुराज्य पक्षाने भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल भाजपकडून त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. आज शिपूर येथे झालेल्या कार्यक्रमात आदरणीय राजूदादा देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विकासाला प्राधान्य देत हा पाठिंबा दिल्याचे सांगितले. लोकशाहीच्या या उत्सवात विकासाला साथ दिल्याबद्दल जनसुराज्य पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. विजयी संकल्प, विकासाची साथ शब्दांपेक्षा कार्यातून दिलेली उत्तरं जास्त बोलकी असतात अशा शब्दात पाठिंब्याचे स्वागत करण्यात आले. नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण 103 एरंडोली आमच्या मंडळी सविता राजू देसाई, उपसरपंच राजू रामचंद्र देसाई, आज आम्ही जनस्वराज्य पक्षाकडून आज आम्ही जयश्रीताई वहिनी पाटील आणि आप्पा आमचे नेते यांच्यासाठी आज आम्ही यांना जाहीर पाठिंबा दिला आणि आम्ही आज माघार करून घेतला. नमस्ते. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील व सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. नमस्कार. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या एरंडोली जिल्हा परिषद गटातून आदरणीय जयश्री वहिनी तानाजीराव पाटील या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर आमच्या शिपूर आमच्या गावचे उपसरपंच आणि आमचे मित्र राजू रामचंद्र देसाई यांनी त्यांच्या सौभाग्यवतींचा पंचायत समितीसाठी अर्ज भरला होता. तो अर्ज जनस्वराज्य पक्ष म्हणजे महायुतीचा जो घटक पक्ष आहे तो जनस्वराज्य पक्षाच्या वतीने त्यांनी फॉर्म भरला होता. पण आदरणीय नेते जनस्वराज्याचे नेते समीदादा कदम व त्यांचे सर्व सहकारी शिवाजी महाडिक असतील किंवा त्यांचे जे सहकारी आहेत शिपूरचे, त्या सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला की महायुतीच्या बाजूने आपण राहूया आणि त्यासाठी राजू देसाई यांच्या सौभाग्यवतीचा अर्ज त्यांनी मागे घेतला. त्याबद्दल मी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी जनसुराज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिपूरच्या मी आभार व्यक्त करतो. त्यांनी जो आमच्या महायुतीचे भाजपचे उमेदवार जयश्रीताई तानाजी पाटील यांना जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. व मी या निमित्ताने एकच सांगतो की शिपूरमध्ये आता महायुतीची एक वज्रमुठ झालेली आहे आणि ती नक्कीच तानाजी अप्पांना, जयश्री वहिनींना आणि व मनीषा वहिनींना विजयाच्या दिशेने नक्कीच नेतील याबद्दल तिळ मात्र शंका नाही. परत एकदा या माध्यमातून सर्वांचे आभार मानतो. व हा तर एक ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. थोड्या दिवसात बघा अजून काय काय नवीन घडतंय आणि या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा एक विश्वास व्यक्त करतो. व सर्व महायुतीचे जनस्वराज्य भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील व सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आज जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलेले आहेत. ते आमचं गाव शिपूरगाव, आमच्या शिपूरगावची लोकसंख्या तरी एरंडोली असेल, सलगर असेल, बेळंकी असेल प्रमाणात कमी आहे. तरी पहिल्यांदाच आमच्या गावाला एबी फॉर्म मिळून आम्ही अर्ज भरला होता. राजू रामचंद्र देसाई हे विद्यमान उपसरपंच आहेत. सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या सगळ्यांचे सल्ल्यानं आम्ही अर्ज भरला होता. आमच्या गावातील आमचे नेते अविन भैया असतील, भारत चेअरमन असतील, पोपट बाबर असतील, केदारी देसाई असतील, मदन देसाई असतील, बजरंग कदम असतील, मुबारक मुलानी, श्रीमंत नाईक, राजू माने आज सगळ्यांशी चर्चा करून आम्ही भरला होता. पण असं आम्हाला गणित दिसून आलं की आमच्यामुळं काय आपल्याला नुकसान होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज अर्ज मागं काढून घेतला व आज आमच्या पक्षाच्या वतीनं व आमच्या वतीनं आज आप्पांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि हे निवडून आल्यास जमा झालेलं आहे असं मी जाहीर करतो. जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास.
कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील व सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा.